नमस्कार मित्रांनो, आपल्या डिजिटल टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात। तर तुम्हाला आजचा व्हिडिओचा टॉपिक आणि थंबनेल बघून व्हिडिओ काय आहे कळालंच असेल। हो, गेल्या 4 ते 5 दिवसापासून पॅन कार्डची भरपूर काही चर्चा होते। पॅन कार्ड 2.0 यामुळे ही चर्चा चांगलीच रंगली आहे। पॅन कार्ड 2.0 हे काय आहे पहिल्यांदा हे समजून घेऊया। पॅन कार्ड 2.0 हे पॅन कार्डबद्दल येणारं नवीन अपडेट आहे। त्या अपडेटमध्ये तुम्हाला फास्ट प्रोसेसिंग असणार आहे आणि नवीन वेबसाईट येणार आहे। नवीन वेबसाईट आल्यानंतर त्यावरती जे शुल्क आहे ते शुल्क पण तुम्हाला लागणार आहे नाही आहे। त्यावरती एक QR कोड येणार आहे। असे भरपूर काही बदल पॅन कार्डचे ह्या वेबसाईटमध्ये आहे। मग तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की तुमचं जे काही जुनं पॅन कार्ड आहे ते बंद होणार का? नाही, घाबरायची गरज नाही, ते पॅन कार्ड बंद होणार नाही। परत दुसरा प्रश्न पडला असेल की जे पॅन कार्डवरती आधार कार्डवर पॅन कार्डवरती जी काही बर्थडे डेट असेल, साईन असेल, फोटो असेल किंवा काही चुका असतील त्या दुरुस्त होतील का? हो, नक्कीच। जरी नवीन वेबसाईट आली तर तुमच्या ह्या काही चुका असतील त्यावरतीही अपडेट होतील। आणि तुम्हाला जी काही जुनं पॅन कार्ड आहे, जे जुन्या पॅन कार्डवरचा नंबर आहे तोच नव्या पॅन कार्डवरती येणार। कुठल्याही प्रकारचा तुमचा पॅनचा नंबर बदलला जाणार नाही। तुम्हाला जर पॅन कार्ड अपडेट करायचं असले तर तुम्ही अपडेट करू शकतात। जर तुमचं पॅन कार्ड जुनं चालू असेल, त्यावरती कुठलीही चूक नसेल तर ते सुद्धा पॅन कार्ड चालणार। दुसरी गोष्ट, या पॅन कार्डवरती जो काही QR आहे ते QRचं वैशिष्ट्य काय आहे? जेव्हा या QRमध्ये त्यांनी QR स्कॅन केल्यानंतर तुमची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, नाव आहे, पत्ता यासारखी तुमची जी काही पर्सनल गोष्ट आहे ती त्यातून दिसून येणार आहे। तिसरी गोष्ट, या पॅन कार्डचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला या पॅन कार्ड वेबसाईटचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची शुल्क फी लागणार नाही। तुम्ही ती वेबसाईट जेव्हा येईल तेव्हा तुमच्या मोबाईलवरून आपण पॅन कार्ड निशुल्कपणे बनवू शकतो असंही या वेबसाईटबद्दल सांगितलं जात आहे। त्यानंतर याचा जो काही एक टोल फ्री नंबर असणार आहे, तुमचं कुठल्याही प्रकारचं जर अडचण आली तर तुम्ही त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमची जी काही अडचण आहे ती विचारू शकतात। असे अनेक काही वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ यात त्यांनी दिले। अनेक काही वैशिष्ट्य त्यांनी या पॅन कार्ड 2.0 या नवीन अपडेटमध्ये दिले आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर 2 पॅन कार्ड असतील, 2 वेगवेगळ्या नंबरचे, तर ते तुम्ही आत्ताच बंद करून घ्या। तुम्ही एकच व्यक्ती आहात आणि तुम्ही 2 वेगवेगळ्या पॅन नंबरचे जे काही पॅन कार्ड वापरत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रकारची दंड बसू शकतो। 10,000पेक्षा जास्त फाईन यावरती लागू शकतो। त्याकरता तुमचं एक पॅन कार्ड तुम्ही बंद करा। जर तुमच्याकडे एकाच नंबरचे 2 किंवा अनेक पॅन कार्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही। फक्त नंबर वेगवेगळा जर असेल तर तुम्हाला हा दंड बसू शकतो। आणि जेव्हा काही या पॅन कार्डचं नवीन अपडेट येईल, नवीन वेबसाईट येईल, तर त्याचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येईल। त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंतही नक्की शेअर करा। धन्यवाद।